विद्यार्थी मित्र, आज व्हिडिओ लेक्चर 10 मध्ये आपण मल्टिपल चॉईस हा क्वेश्चन नंबर 1 थिअरी मध्ये भाग घेणार आहोत. पार्टनरशिप फायनाकॉन्ड या टॉपिकवर आपण थिअरीचा अभ्यास करायला लागलेला आहे. यापूर्वी आपण राईट ए टर्म वर्ड फ्रेज म्हणजे एक दिलेला विधानाला एक शब्द समोर सांगा या स्वरूपाचे प्रश्न आपण अभ्यास केलेले आहेत. आज आपण पाहणार आहोत सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्स फ्रॉम दोज गिवन बिलो आणि राईट द सेंटेन्सेस. खालील दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडायचा आणि विधान पुन्हा लिहायचं असा आपल्याला प्रश्न असणार आहे. तर आपण मल्टिपल चॉईस असं म्हणतो. एक प्रश्न दिलेला असतो रिकाम्या जागेचा, त्याला खाली 4 पर्याय असतात. त्या 4 पैकी योग्य पर्याय निवडायचा आणि वाक्य पुन्हा लिहायचं आहे. आता पार्टनरशिप फायनाकॉन्डचे प्रश्न काय काय बघा. या प्रकारच्या स्वरूपाच्या प्रश्नामध्ये डॉट डॉट minimum dot dot partners are required to form partnership firm. To form partnership firm म्हणजे स्थापना, पार्टनरशिप म्हणजे भागीदारी कंपनी स्थापनेसाठी कमीत कमी किती मेंबरची आवश्यकता आहे. खाली पर्याय दिले असतात A1, B4, C3 आणि D2 असे पर्याय सांगितले असतात. त्यातला आपला योग्य पर्याय कोणता आहे बघा, D2. मिनिमम किती मेंबर्स होणार आहे 2. मग उत्तराचं मिनिमम 2 मेंबर्स. मिनिमम 2 मेंबर्स आर रिक्वायर्ड टू फॉर्म पार्टनरशिप फर्म. त्याच प्रकारचा प्रश्न असणार आहे द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट इज इन फोर्स सिन्स डॉट डॉट डॉट. भारतीय भागीदारी कायदा टिंब सालीपासून मंजूर झालेला आहे. A 1945, B 1932, C 1968 आणि D none of these. या 4 पर्यायामधला B पर्याय आपल्याला माहित आहे 1932. भारतीय भागीदारी कायदा केव्हा मंजूर झालेला आहे? 1932. द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट इज इन फोर्स सिन्स 1932. उत्तर लक्षात ठेवा 1932. त्यानंतर प्रश्न असा विचारलेला आहे द लायबिलिटी ऑफ ए पार्टनर इज इन डॉट डॉट डॉट. द लायबिलिटी ऑफ ए पार्टनर इज डॉट डॉट डॉट. भागीदारांची लायबिलिटी कशा स्वरूपाची असते? A लिमिटेड, B अनलिमिटेड, C नन ऑफ दीज. तर आपल्याला माहित आहे की भागीदारांची लायबिलिटी देणे ही अमर्यादित स्वरूपात असते, म्हणून उत्तर लिहायचं अनलिमिटेड. काय लिहायचं? अनलिमिटेड म्हणजे अमर्यादित स्वरूपाची असते. त्यात तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे ए स्टेटमेंट शोइंग फायनान्शियल पोझिशन. A statement showing financial position of the business is called a dot dot dot. A trading account, B profit loss account, C balance sheet, D partnership. आपल्याला माहित आहे व्यवसायाची आर्थिक स्थिती दाखवणारा तक्ता याला बॅलन्स शीट म्हणतात. काय म्हणतात त्याला? बॅलन्स शीट. उत्तर करायचं बॅलन्स शीट. A statement showing financial position of the business is called a balance sheet. उत्तर काय लक्षात? बॅलन्स शीट. त्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारला आहे बघा रिटर्न इनवर्ड is deducted from dot dot dot. Return inward that means sales return. रिटर्न इनवर्ड म्हणजे सेल्स रिटर्न इज डिडक्टेड म्हणजे वजा करणे फ्रॉम डॉट डॉट डॉट. कशामध्ये वजा केलं जातं? पर्याय दिलेत A परचेसिस, B सेल्स, C पार्टनरशिप, D डेटर्स. आपल्याकडे रिटर्न इनवर्ड म्हणजे सेल्स रिटर्न आहे.
हे आपण प्रॅक्टिकली प्रॉब्लेम सोडवताना कशामध्ये वजा करतो, सेल्स मधनं. म्हणून उत्तर काय द्यायचं, सेल्स. रिटर्न इनवर्ड इज डिडक्टेड फ्रॉम सेल्स. त्याच पद्धतीचा प्रश्न विचारला बघा, रिटर्न आउटवर्ड. रिटर्न आउटवर्ड इज डिडक्टेड फ्रॉम डॉट डॉट डॉट. आता रिटर्न आउटवर्ड म्हणजे काय, परचेस रिटर्न. रिटर्न आउटवर्डला दुसरा पर्याय शब्द काय, परचेस रिटर्न. मग परचेस रिटर्न आपण कशाने वजा करतो, परचेसिस. कशाने वजा करतो, परचेसिस. पदातून अनेक दिलेले आहे. ए पार्टनरशिप, बी डेटर्स, सी परचेसिस आणि डी सेल्स. तर उत्तर करायचं परचेसिस. पर्याय एक खाली दिलेला पर्याय, एक पर्याय आपल्याला निवडायचा असतो, त्यामध्ये पर्याय कुठला आहे, परचेसिस. रिटर्न आउटवर्ड इज डिडक्टेड फ्रॉम परचेसिस. त्यात तुम्हाला प्रश्न विचारला आहे, टू फाइंड आउट नेट प्रॉफिट और लॉस, नेट लॉस. टू फाइंड आउट नेट प्रॉफिट और नेट लॉस डॉट डॉट अकाउंट इज प्रिपेअर्ड. तुम्हाला व्यवसायाचा नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस शोधायचा असेल तर तुम्ही कोणतं अकाउंट तयार करता. ए ट्रेडिंग अकाउंट, बी बॅलन्स शीट, सी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि डी नन ऑफ दिस. तर आपल्याला माहित आहे नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस आपला कोणत्या अकाउंट मिळतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मिळतो. उत्तर द्यायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज प्रिपेअर्ड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट नेट प्रॉफिट और नेट लॉस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज प्रिपेअर्ड. उत्तर काय ना, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे प्रश्न असे प्रश्न आहे की आपल्याला जाता एक एक मार्क मिळणार आहे. आणि पहिला क्वेश्चन हा 20 मार्काचा आहे. किती मार्काचा आहे, 20 मार्काचा. बरेच विद्यार्थी बऱ्याच ठिकाणी फक्त प्रॉब्लेम सोडता रिकाम होतात. पण मित्रांनो, प्रॉब्लेम सोडत असताना प्रॉब्लेममध्ये जे काय गोष्टी आपण अभ्यास प्रॅक्टिकली सोडतो त्याच थेरीमध्ये असतात. त्याचा व्यवस्थित कसा उत्तर शोधायचं, कसं उत्तर द्यायचं हे आपल्याला यामध्ये शिकायला आलेलं आहे. आणि हे बोर्डाला परीक्षेला विचारलेले प्रश्न आहेत आणि आपण याचा अभ्यास करा. तुम्ही लक्षपूर्वक प्रश्न स्वरूप काय आहे, उत्तर काय आहे हे शांतपणाने लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे. त्यातून मला all indirect expenses are debited to dot dot account. आपल्याला दोन प्रकारचे करायचं, डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. थोडक्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगत होतो, डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणलं की डायरेक्ट एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. डायरेक्ट एक्सपेन्सेस सर्व प्रकारचे डायरेक्ट एक्सपेन्सेस खर्च असतात ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट म्हणायचे. म्हणजे टू ओपनिंग स्टॉक, टू परचेसिंग, टू वेजेस, टू कॅरेज, टू अक्ट्राय, टू कस्टम ड्युटी, टू पॉवर अँड फ्युएल, टू रॉयल्टी, अशा प्रकारचे सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. म्हणून डायरेक्ट एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. आणि ऑफिशियल खर्च, कॅपिटलवरचा खर्च, ट्रान्सपोर्ट खर्च, हे सगळ्या प्रकारचे खर्च ते इनडायरेक्ट असतात. ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू डॉट डॉट अकाउंट. इनडायरेक्ट एक्सपेन्स सगळे कुठं मांडायचे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला मांडायचे. कुठं मांडायचे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. फार मोठाच प्रश्न ठेवला. ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. उत्तर करायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि जर प्रश्न विचारला ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू डॉट डॉट अकाउंट म्हटलं की उत्तर करायचं ट्रेडिंग अकाउंट लिहायचं. काय लिहायचं, ट्रेडिंग अकाउंट. हे महत्वाचा प्रश्न बघा. त्यात तुम्हाला मी सांगितलं द ग्रॉस प्रॉफिट इज ट्रान्सफर टू डॉट डॉट अकाउंट. द ग्रॉस प्रॉफिट इज ट्रान्सफर टू डॉट डॉट अकाउंट. ए ट्रेडिंग अकाउंट, बी प्रॉफिट अकाउंट, सी बॅलन्स शीट. काय पर्याय कुठला येणार यातला, ग्रॉस प्रॉफिट. आपण नेहमी प्रॅक्टिकली पडू शकताना ट्रेडिंग अकाउंट येणारा ग्रॉस प्रॉफिट हा आपण कुठं म्हणतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. म्हणून ग्रॉस प्रॉफिट इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. उत्तर करायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डॉट डॉट इज द लिस्ट ऑफ ऑल लेजर बॅलन्सेस. Dot dot is the list of all trial balances, all ledger accounts. Dot dot the list of all ledger balances. लेजर बॅलन्सचे सर्व बॅलन्सेसची यादी याला काय म्हणतात ते आपल्याला उत्तर सांगायचं आहे. ए ट्रेडिंग अकाउंट,
बी पॉप्युलस अकाउंट, सी बॅलन्स शीट आणि डी ट्रायल बॅलन्स. तर उत्तर येणार आहे काय बघा, लिस्ट ऑफ ऑल लेजर बॅलन्स म्हटले की उत्तर येणार ट्रायल बॅलन्स. उत्तर काय येणार, ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स इज द लिस्ट ऑफ ऑल लेजर बॅलन्स, ऑल लेजर अकाउंट्स. उत्तर काय याचं, ट्रायल बॅलन्स. काय शंका आहे, हे जे आता मी आज जे थोडे प्रश्न सांगितले ते काळजीपूर्वक लक्षात ठेवा आणि आपला पहिला क्वेश्चन सोडवण्यास उपयुक्त ठरणार आहे, मदत होणार आहे. धन्यवाद.